नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण चंपाषष्ठीच्या दिवशी जो भरीत रोडग्याचा नैवेद्य बनवला जातो तो आज आपण पाहणार आहोत। तर चला लगेच आपण सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम मी इथं काय केले, कुकर घेतले, यामध्ये 2 वाट्या चणा डाळ घातलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून मी डाळ शिजायला ठेवलेली आहे। कारण आज दसऱ्या दिवशी जशी आपण पुरणपोळी बनवतो तशा पद्धतीनेच पुरणपोळीचा स्वयंपाकही केला जातो। याचबरोबर खंडोबाला भरीत रोडगा आवडतो म्हणून भरीत रोडगाही बनवला जातो। त्यासाठी इथं मी हे जे पुरण आहे ते लावत आहे। तर आज आपण पुरणपोळीची रेसिपी पाहणार नाही आहोत, फक्त पुरणही बनवलं जातं हे फक्त मी तुम्हाला इथे सांगते। त्यासाठी इथं मी आणि माझ्या स्वयंपाकाची सुरुवात मी इथून केली होती म्हणून हा जो स्टार्ट आहे तो मी शूट केला होता। तर पुरण डाळ मी शिजायला लावलेली आहे, तोपर्यंत चहा बनवला, डाळ शिजते तोपर्यंत। थंडी आहे मस्त, त्यासाठी सुरुवातीला चहा झालाच पाहिजे। तर या तुम्हीही चहा घ्यायला। चहा घेतल्याच्या नंतर आपण बाकी जो नैवेद्य आहे तो बनवणार आहोत। तर इथं भरताचं सामान मी घेतलेलं आहे। त्यासाठी 2 हिरवी वांगी घेतलेत, कांद्याची पात घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतला आहे। याच्यातल्या या 2 कांद्याच्या पातीचा मी उपयोग केला आहे आणि कांदे जे आहेत 3 ते तिन्ही कांदे घेतलेले आहेत। तर सर्वात अगोदर काय करायचं, आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहेत। या प्रकारची जी हिरवी वांगी असतात मोठी, जी काटेरी छोटी असतात ती भाजीसाठी चांगली असतात, पण ही जी हिरवी वांगी असतात ती भरीत करण्यासाठी चांगली असतात, म्हणून या वांग्याचं भरीत चांगलं होतं। त्यासाठी मी इथं 2च घेतलेले आहेत, कारण नैवेद्यापुरतंच बनवायचं आहे। पुरणपोळीचा स्वयंपाक आहे जेवणासाठी, फक्त नैवेद्यापुरतं भरीत आज बनवायचं आहे म्हणून मी इथं 2च वांगी घेतलेले आहेत। तेल लावून ती गॅसवरती छान अशी भाजून घेतलीत। चुलीत आरावरती ती खूप छान अशी भाजली जातात, पण शहरामध्ये सहसा तेवढं जमत नाही म्हणून मग मी हे गॅसवरच भाजलेलं आहे। जो त्याचा काळा झालेला भाग आहे तेवढाच काढून टाकायचा आहे। पूर्ण वांगे काळे होऊन करपून जाईपर्यंत एवढे भाजायचे नाहीत, हलकंसं त्याला हिरवा रंगही राहायला पाहिजे। तर इथं मी वांगं फक्त सॉफ्ट होईपर्यंत भाजले, पूर्ण असं जाळलेलं नाही, करपवलेलं नाही पूर्ण। पाहू शकता तुम्ही काय याचा हिरवा भाग जो आहे तो तसाच आहे। तर या प्रकारेच वांगं जे आहे ते भाजायचे, खूप जास्त करपवायचं नाही। वांगं छान असं भाजलेलं आहे, त्यामुळे पाहू शकता त्याचं देठही आता लगेच निघलेलं आहे आणि वांगं हे अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे याचं भरीत चांगलं बनतं आणि हे थंडही लवकर होतं। किडकं वगैरे असेल तर तसं वांगं घ्यायचं नाही, ते भाजायला ठेवायच्या अगोदरच आपल्याला पाहून घ्यायचं आहे। तर इथं वांगं जे आहे ते भाजून छान स्मॅश करून झालेलं आहे। आता आपण भरीत बनवायला सुरुवात करतोय। त्यासाठी इथं कढई ठेवलेली आहे गॅसवरती। यामध्ये मी तेल घेतलेलं आहे, जी आपली तेलाची पळी असते त्या पळीने 1 पळी तेल घातले। यामध्ये जिरं मोहरी वगैरे काही मी घातलेलं नाही, तुम्ही जर घालत असाल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरीही हरकत नाही, असंही भरीत छानच लागतं। तेल हलकंसं गरम होऊ दिलं, यानंतर यामध्ये ठेचलेला लसूण घातलेला आहे। लसूण चांगला परतून घ्यायचा आहे, लसणामुळे भरीत खूप छान लागतं। त्यासाठी लसूण इथं मी घातलेला आहे आणि तो चांगला ठेचून घेतलेला आहे। तर इथं लसूण जो आहे तो तळून झाला आहे। त्यानंतर जे हिरव्या पातीचे कांदे होते तेच मी इथं चिरून घेतलेले आहेत, कारण कांद्याच्या पातीचा आपल्याला पूर्ण वापर करायचा, जो पातीचा कांदा असतो त्याचा। कांदा हलकासा तळू दिला आहे, तो कांदा नवीन असतो त्यामुळे त्याला जास्त तळायची गरज नसते, हलकासा फक्त भाजून घेतला आहे। आणि त्यामध्ये अर्धा टमाटर मी घेतलेला आहे, जे 1 टमाटर होतं त्याच्यातलं अर्धच मी कट करून घेतले। टमाटर आपल्याला चांगलं परतवून घ्यायचे सॉफ्ट होईपर्यंत। त्यानंतर मसाले घातलेले आहेत, हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला मी इथं घातलेला आहे आणि मीठ घातले। खूप असं वेगळं काही घातलेलं नाही आहे, फक्त एवढेच मसाले यामध्ये घातलेले आहेत, 2-3 मसाले, जास्त असं काय घालायचं नसतं, प्रसाद आहे हा। तर त्यासाठी इथं मी एवढेच मसाले घातलेत, हलकंसं मिक्स केले आणि नंतर मग जे भरीत वांगं आपण स्मॅश करून ठेवलेलं होतं ते इथं घालून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। या मसाल्यामध्ये हे वांगं चांगलं मिक्स झालं की जी कांद्याची पात आहे आपली तीही घालून घ्यायची आहे आणि हलकंसं 1-2 मिनिट हे आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांद्याच्या पातीचा कच्चेपणा निघून जातो आणि आपलं भरीत जे आहे ते छान मस्त असं तयार होतं। तर पाहू शकता फायनली अशा प्रकारचं भरीत आपलं तयार झालेलं आहे। भरीत तयार आहे, आता आपण रोडगा बनवायला सुरुवात करतोय। तर रोडगा म्हणजे काय असतं, बाजरीची भाकरी असते, पण नैवेद्यासाठी बनवायचे म्हणून ती फक्त छोट्या आकारामध्ये बनवली जाते आणि खाण्यासाठी जी बाजरीची भाकरी असते ती आपली नॉर्मल बाजरीची भाकरीच्या आकारा एवढी असते। तर इथं
5 रोडग्याचा मान असतो, त्यासाठी मी इथं एक मोठ्या भाकरीचं पीठ मळलं आहे आणि त्याचे छोटे छोटे असे 5 गोळे करून घेतलेले आहेत. आणि ताटामध्ये आता हे कोरडं पीठ घातलं आहे, त्यावरती हे अशा प्रकारे छोटेसे थापून घेतलेले आहेत. तर नैवेद्य एवढेच ते बनवायचे असतात. तर इथे छोटे छोटे मी थापून घेतलेत. मी पुरणपोळ्या माझ्या करून झाल्या होत्या. त्याच तव्यावरती मग मी हे रोडगेही भाजायला ठेवलेत. दुसरा भाकरीचा तवा मी टाकला नाही. तर इथं पाहू शकता छोटे छोटे या भाकरी केलेल्या आहेत आणि त्याला वरतून पाणी लावले तव्यावरती घालून नंतर आणि पलटून घेतले. आणि ज्या प्रकारे आपण ज्वारीची बाजरीची भाकरी बनवतो त्याच प्रकारे हे याला छान असं उलटून पालटून भाजून घेतलेले आहे. 5 रोडगे इथे भाजून तयार झालेले आहेत. तर नैवेद्य भरायला आता सुरुवात करतोय. त्यासाठी पुरणपोळीचाही सेम नैवेद्य आपल्याला बनवावा लागतो. 5 पुरणपोळीचे नैवेद्यही मी घेतलेले आहेत इथे. यावरती जो आपण पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो तो संपूर्ण यावरती घातला जातो. त्यासाठी इथं जे जे काही मी आपण पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये बनवतो ते सर्व साहित्य मी इथं घालून घेत आहे. भात, भजी, कुरवडी, पापड, कटाची आमटी, दूध, तूप असं तुम्हाला जे काय काय घालायचं असतं ते संपूर्ण या पुरणपोळीवरती घालून घ्यायचं आहे. पुरणपोळीचा नैवेद्य भरून झालेला आहे. आता भरीत रोडगाही आपल्याला भरून घ्यायचा आहे. यामध्ये फक्त ही बाजरीची भाकरी, ज्याला आपण रोडगा बोलतो ते, आणि वांग्याचं जे भरीत बनवलेलं आहे ते घातलं जातं. आणि हा खंडोबाला नैवेद्य जो आहे तो दाखवला जातो. माझ्या घरी किंवा माझ्या सासरी, माहेरी तर हे नव्हतं माझ्या, पण सासरी आम्हाला खंडोबा आहे कुलदैवत, त्यामुळे सासरी मला हे आता करावं लागतं. तर हे अशा पद्धतीनं मी करते. यामध्ये काही चुकत असेल तरीही तुम्ही मला सांगू शकता, किंवा तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल किंवा असंच असतं हेही तुम्ही मला सजेस्ट करू शकता. यामुळे मलाही मदत होईल आणि माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला काय मदत झाली असेल तर तेही मला नक्की तुम्ही कमेंट करा. त्यानंतर मी तळी भरली आणि अशा प्रकारे नैवेद्य दाखवला होता. या प्रकारे माझी पूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.